हॅलो फ्रेंड्स, एम-पी-एस-सी अर्थात महाराष्ट्र लोकसेवा आयोग यांच्याकडून आज आपल्याला खूप महत्त्वाचा आणि खूप आनंदाचा असा अपडेट पाहायला मिळत आहे. जो की तुम्ही तारीख पाहू शकतात 22 जुलै 2026 म्हणजे आज दिनांकाचाच हा अपडेट आहे. यामध्ये आपल्याला सांगितलं आहे की महाराष्ट्र गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026 मधून आपल्याला एकूण 2619 एवढी रिक्त पदे भरायची होती. परंतु यामध्ये पदसंख्येमध्ये वाढ करण्यात आली आहे. ती वाढ करून एकूण पदे झाली आहेत 5707 एवढी पदे झाली आहेत. म्हणजेच आपल्याला भरपूर पदे या ठिकाणी वाढ झाल्याचे दिसून येत आहे. म्हणजेच आपल्याला आता ही एक संधीच बनून आली आहे. ह्यानंतर तुम्ही अजून एक महत्त्वाचा बाब यामध्ये बघू शकतात, जे की आता तलाठीचे पद सुद्धा या ठिकाणी ह्यामध्ये ॲड करण्यात आले आहे. ते एकूण पदे आहेत 1539 एवढे पदे आपल्याला तलाठीचे यामध्ये दिसत आहे. तलाठी म्हणजे एक नंबर 1 चं पद आपल्याला या ठिकाणी दिसत आहे. यासाठी शैक्षणिक अर्हता आहे कोणत्याही शाखेतील पदवी आपल्याला या ठिकाणी असायला आवश्यक आहे. शैक्षणिक अर्हतेमध्ये यासाठीची पूर्वपरीक्षा आपल्याला 25 ऑक्टोबर 2026 रोजी ऑफलाईन पद्धतीने घेण्यात येणार आहे. ही एक महत्त्वाची बाब आहे, की ही परीक्षा ऑफलाईन पद्धतीने होणार आहे आणि त्यासाठीची तारीख आहे 25 ऑक्टोबर 2026 एवढी. तर मित्रांनो, ही परीक्षा फक्त आणि फक्त याच वर्षासाठी होणार आहे ऑफलाईन आणि पुढच्या वर्षीपासून ऑनलाईन होणार आहे. ऑनलाईनमध्ये लय वेगवेगळ्या गोष्टी असू शकतात. जसे की नॉर्मलायझेशन असेल किंवा वेगवेगळ्या शिफ्टमध्ये परीक्षा, फीसमध्ये वाढ. तर त्याच्यासाठी हे वर्ष आपल्यासाठी खूप महत्त्वाचं ठरणार आहे. याच वर्षी आपल्याला पद घ्यायचं एवढं फिक्स करा आणि अभ्यास चांगला करा. बाकी जागा वगैरे भरपूर आहेत. तुम्ही पाहू शकतात पदे बी नंबर 1 आहे यामध्ये. राज्य ग्राहक तक्रार निवारण आयोग मुंबई ह्यांच्या बी या ठिकाणी 11 जागा आहेत. त्यासाठीची शैक्षणिक अर्हता आहे कोणत्याही शाखेतील पदवी असायला पाहिजे. पुढे तुम्ही पाहू शकता अजून नंबर 1 चे आपल्या भारी-भारी पद आहेत या ठिकाणी. अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण आणि त्यासोबत आदिवासी विभागाचेही यामध्ये पद आहेत. नियंत्रक शिधा वाटप व संचालन नगरी पुरवठा कार्यालय म्हणजे पुरवठाचे बी या ठिकाणी पद आहेत. त्यासाठीची आपल्याला लिपिक टंकलेखनचे हे पद आहेत. तुम्ही संख्या पाहू शकता 230 एवढे जागा आहेत या ठिकाणी. 155 जागा आहेत. 59 अशा त्यासाठीची शैक्षणिक अर्हता आहे कोणत्याही शाखेतील पदवी. सोबतच टायपिंग सर्टिफिकेट असायला पाहिजे आपल्याकडे. पुन्हा महसूल व वन विभागाचे लिपिकचे पद आहेत. ते एकूण 339 एवढे पद आहेत. त्यासाठी आपल्याला टायपिंग आणि कोणत्याही शाखेतील पदवी आवश्यक आहे. एकूण पदसंख्या 3088 एवढे पदं वाढवण्यात आले आहेत आणि एवढे पदं वाढवून किती झाले आहेत 5707 एवढे पद आहेत. याआधी अशी एक भरती 2023 मध्ये निघाली होती. तर त्यासाठीची पूर्वपरीक्षामध्ये बरेच विद्यार्थी अ, खूप कमी मार्क असताना सुद्धा ही पूर्वपरीक्षा पास होऊन मुख्य परीक्षेसाठी जाण्याची त्याला संधी भेटली होती. तर ही संधीचं सोनच करायचं मित्रांनो आपल्याला. तुम्ही पाहू शकता यासाठी अर्ज सादर करण्याचा दिनांक 5 ऑगस्ट म्हणजेच अर्ज सादर करण्यासाठी बी आपल्याला मुदतवाढ देण्यात आली आहे या ठिकाणी. तर खूप आपल्यासाठी म्हणजे आपल्या हिताच हे कार्यक्रम आहे बघा तुम्ही पाहू शकतात या ठिकाणी. म्हणजे आपल्या मनासारखं झालं लय दिवसानंतर कधीतरी होत असतो आणि हे आपल्यासाठी झालेलं आहे. तर आता कसं करा, अभ्यास नंबर 1 करा. फॉर्म भरण्यासाठी वेळ भेटलाय. वेळ भेटला म्हणजेच रिलॅक्स राहू नका. फॉर्म बी लवकरात लवकर भरून घ्या. सोबतच आपल्या आवडीचे पद ह्यामध्ये महसूल व वन विभाग म्हणजे तलाठीचे पद म्हणजे एक नंबर आपल्यासाठी आहे. ड्रीम पोस्ट म्हणता येईल त्यासाठी आपल्याला ग्रुप सी मधली. तर ड्रीम पोस्ट आहे आपल्यासाठी. अभ्यास एक नंबर करायचा आपल्याला कुठंच कमी पडायचं नाही अभ्यासात आता. एक नंबर अभ्यास करायचा. काही गोष्टी लागल्या तर मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा. मी तुम्हाला ते म्हणजेच काही गोष्टी सांगण्याचा अर्थ की अभ्यासामध्ये काही गोष्टी विचारायच्या असेल तर मला तुम्ही विचारा. मी तुम्हाला गाईड करेल त्या संबंधित. अजून यामध्ये असं सांगितलं आहे, की बघा आपल्याला अर्ज करण्यासाठी मुदतवाढ दिली आहे. जागामध्ये वाढ झाली आहे. नंबर 1 चा पद म्हणजे महसूलचा पद म्हणजे तलाठीचं यामध्ये ॲड झाली आहे. तलाठी बी भरपूर जागा आहेत 1500 म्हणल्यावर. दरवर्षी आता या पद्धतीने एम-पी-एस-सी आता तलाठीची असेल किंवा ग्रुप सीचे सर्व दरवर्षी जागा निघत राहणार आहेत. यावर्षी आपल्याला जास्तीत जास्त संधी भेटणार आहे. का तर ऑफलाईन पद्धतीने म्हणजे एकाच दिवसात परीक्षा होणार आहे. दुसरी गोष्ट म्हणल्यावर परीक्षा फीस कमी आहे.
आणि पुढच्या वर्षीपासून ऑनलाईन झाल्यावर मग त्यात जास्ती आपल्याला मेळ लागत नाही, कारण की दररोज परीक्षा हे होतात, फीस वाढ, अशा बऱ्याचशा भानगडी असतात. म्हणून यंदाच आपल्याला जागा म्हणजे यंदाच आपल्याला पोस्ट काढायची, एवढं ठाम करा, निश्चित करा आणि अभ्यास एकदम जिद्द आणि चिकाटीने करा. बाकी भेटूयात लवकरच अजून एक अपडेट घेऊन. तुम्हाला काही शंका असेल, काही प्रश्न विचारायचा असेल तर मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारू शकतात. आपल्या WhatsApp ग्रुपला पण तुम्ही जॉइन करू शकतात. धन्यवाद. तोपर्यंत भेटूयात लवकरच आपण पुढच्या अपडेट सोबत. चॅनलला सबस्क्राईब करा अशाच अपडेट मिळवण्यासाठी. ठीक आहे, चला, ओके.